सर्वव्यापी अद्वैत ब्रह्माबद्दल जो संपूर्ण 100% काल्पनिक आहे, अस्तित्वामध्ये नाही आहे, परंतु त्याच्या समर्थनार्थ जे काही 4 कुदृष्टांत आले, कुदृष्टांत म्हणजे तो नाहीच आहे, परंतु त्याला सिद्ध करण्यासाठी जी खटपट चालू आहे, कोणती खटपट चालू आहे की हा ब्रह्मा सर्व याच्यामध्ये व्यापून आहे. दगडामध्ये, धोंड्यामध्ये, शरीरामध्ये, जीवामध्ये तो ब्रह्मा व्यापून आहे. ही मान्यता सिद्ध करण्यासाठी 5 दाखले 4 दाखले दिले आतापर्यंत, आणि ते 4ही दाखले आपण खोडून काढलेत. आता एक 5वा दाखला देतात. तसेच 5वा एक प्रकार असा की आपण 5वा एक प्रकार असा की जे प्रथम एक होते ते पश्चात अनेक होऊन पुन्हा परत एक होते, म्हणून एक आहे. म्हणणारा जो आहे, सर्व विश्वाला व्यापून असणारा ब्रह्मा, याचं मत मांडणारा तो पुन्हा आपलं आर्ग्युमेंट करतो की जे प्रथम एक होते ते पश्चात अनेक होऊन पुन्हा परत एक होते. म्हणजे या म्हणण्याला काही अर्थ होत नाही की पहिले एक होता, पूर्ण विश्व एक ब्रह्मा होता, मग त्याचे तुकडे तुकडे पडले. हे तुकडे म्हणजे तुम्ही आम्ही सर्व, दगड धोंडे माती वगैरे हे त्या ब्रह्माचेच अंग आहेत सर्व. नंतर ते पुन्हा एक झाले. जसे प्रथमतः एकरूप असणारे पाणी अनेक पात्रात निरनिराळे होऊन पुन्हा परस्पर मिळाले की परत एक होते, अथवा सोन्याची प्रथमतः एकरूप असणारी चीप कंकण कुंडलादी अनेकरूप होऊन पुन्हा परत एकरूप होते. पुन्हा एकरूप होते म्हणजे पुन्हा त्या सोन्याला गाळून पुन्हा वाटून तसा एक त्याचा गोळा करता येतो, आणि त्या गोळ्याला वितळून पुन्हा त्याचे अलग अलग दागिने करता येतात. हा दृष्टांत दिला की ब्रह्मा पहिले असाच एक होता, मग त्याचे तुकडे तुकडे झाले, म्हणून ज्याच्या त्याच्यामध्ये प्रत्येक तुकड्यामध्ये, विश्वामधल्या प्रत्येक तुकड्यामध्ये ब्रह्मा व्यापून आहे. हे त्यांचं म्हणण्याचा हा उद्देश आहे. ते सिद्ध करण्याचा आटापिटा त्यांनी सुरू केलेला आहे. दृष्टांत दिले, पाण्याचा दिला, सोन्याचा दिला. जसं सोन्याच्या प्रत्येक पार्टमध्ये सोनं आहे, तसं विश्वामधल्या प्रत्येक द्रव्यामध्ये, प्रत्येक पार्टमध्ये ब्रह्मा व्यापून आहे. हा आर्ग्युमेंट आहे त्यांचा. याप्रमाणे प्रथम ब्रह्मा एक होते, नंतर ते अनेक रूप झाले, परंतु पुन्हा एक होईल, म्हणून एकच आहे. याप्रमाणे एकत्व मानण्यात आले. तर जे आता हे झालं त्यांचं म्हणणं. आता त्याला उत्तर देत आहे. जेव्हा ते अनेक रूप झाले तेव्हा ते जोडलेले होते का अलग अलग होते? जर जोडलेले होते असे म्हणावे तर पूर्वोक्त दोष येतो, आणि भिन्न होते म्हणाले तर त्यावेळी एकपणा राहत नाही. पाणी, सुवर्ण वगैरेंना भिन्न असताना एक म्हणण्यात येते, ते तर एक जातीच्या अपेक्षेनं म्हणण्यात येते. परंतु येथे तर सर्व पदार्थाची एक जात दिसत नाही.
कारण त्यामध्ये काही चेतन आहे, काही अचेतन आहे, अनेक रूप आहे. सर्वांची एक जाती कशी म्हणता येईल? म्हणून हा 5वा मुद्दा सुद्धा अद्वैत ब्रह्माचा हा त्या ठिकाणी उभा राहू शकत नाही, सिद्ध होऊ शकत नाही. शिवाय प्रथम एक होते, पश्चात भिन्न झाले असे म्हणतात. म्हणजे एका पाषाणाधिकाचे फुटून तुकडे होतात, तसेच ब्रह्माचे तुकडे झाले आणि पश्चात त्यांची एकता होते असे मानले, तर त्यावेळी त्यांचे स्वरूप भिन्न भिन्न असते का एकरूप होऊन जाते? जर भिन्न असे म्हणाल तर तेथे आपापल्या स्वरूपाने भिन्नच आहे. जर एक होत असेल असे म्हणाल तर जड आणि चेतन एक होईल व चेतन देखील जड होईल. शिवाय अनेक पदार्थांचा एकपणा झाला म्हणतात. त्यामुळे कधी काळी अनेक वस्तू, कधी काळी एक वस्तू असे म्हणावे लागते. परंतु ब्रह्म अनादि अनंत एक आहे असे म्हणता येणार नाही. ब्रह्म अनादि काळापासून आहे, एक आहे असं म्हणता येणार नाही. हा मुद्दा फोडला. जास्त डोक्याला टेन्शन घ्यायची गरज नाही. ब्रह्म कसा होता त्यांचा एक काही समजण्याची गरज नाही. जैन धर्मामध्ये जैन तत्वज्ञान काय आहे ते समजलं का? मग ब्रह्म अनादि अनंत आणि एक आहे असे म्हणता येणार नाही गोष्ट. चला पुढे. यावर जर असे म्हणाल का लोकरचना झाल्यानंतर मुळामध्ये लोकाची रचनाच होत नाही. बरोबर आहे? काही शंका?
जसेच्या तसेच राहते. म्हणून ब्रह्म अनादि अनंत आहे. विरोधी पक्षाचा प्रस्ताव. तर यावर प्रश्न असा उपस्थित होतो का विश्वात पृथ्वी जल अधिक दिसतात ते पृथक नवीन उत्पन्न झालेले आहे की ब्रह्मच या रूपाने झाले आहे. विश्वामध्ये जे काही आहे ते सर्व ब्रह्माचं रूप आहे का ब्रह्माने उत्पन्न केले. जर स्वतंत्र नवीन उत्पन्न झाले असे मानले तर स्वतंत्र आणि ब्रह्मही स्वतंत्र सत्ताक राहिले. सर्वव्यापी अद्वैत ब्रह्म तर सिद्ध झाले नाही. जर ब्रह्मच त्या स्वरूपाचे झाले म्हणावे तर कदाचित विश्वरूप कदाचित ब्रह्मरूप असे असताना ब्रह्म जसेच्या तसेच आहे असे कसे म्हणावे. यावर कदाचित ब्रह्मवादी म्हणतील की सर्व ब्रह्म तर विश्वरूप झाले नाही, परंतु त्याचा केवळ अंश विश्वरूप झाला. जर ज्याप्रमाणे समुद्राचा एक बिंदू विश्वरूप झालेला स्थूल दृष्टीने गम्य नाही, परंतु सूक्ष्म दृष्टीने त्या एका बिंदूच्या अपेक्षेने तो समुद्र अन्यथा रूप झाला. तद्वत ब्रह्माचा एक अंश भिन्न होऊन एक रूप झाला. तेथे स्थूल विचाराने तर स्वतंत्र सत्ता गम्य नाही, परंतु सूक्ष्म विचार केला असताना एका अंशाच्या अपेक्षेने ब्रह्मास अन्यथापणा प्राप्त झाला. हा अन्यथापणा दुसऱ्या कुणास तरी प्राप्त झालेला नाही. याप्रमाणे सर्व रूप ब्रह्म मानणे भ्रमच आहे. कन्क्लुजन जे आहे ना, कन्क्लुजन त्या पॅसेजचा निर्णय, कन्क्लुजन ते फक्त अंडरलाईन झालं. काय अंडरलाईन झालं? याप्रमाणे सर्व रूप ब्रह्म मानणे भ्रम आहे. पुढे 6वा प्रकार, ते फिलॉसॉफी राहते. बी एला विषय फिलॉसॉफीमध्ये सुद्धा इतका डिटेल अभ्यास कोणी करत नाही. 6 दर्शन आहेत जगामध्ये. त्या 6 दर्शनाचा थोडा कोर्स राहतो. तर याच्यामध्ये इतकं स्टडी करून काही कोणाला इथे वादविवाद स्पर्धा करायचा नाही परधर्मीयाशी. जर आपल्या जैन धर्मामधून कोणामध्ये जर अशी त्यांच्या संगतीमध्ये राहावं अशी काही एक भ्रामक कल्पना झाली असेल का संपूर्ण विश्वामध्ये एक ब्रह्म व्यापून आहे वगैरे वगैरे, तर ती मान्यता काढली पाहिजे. याच्यासाठी आहे 6वा प्रकार असा की असे जसे आकाश सर्वव्यापी एक आहे तसे ब्रह्म सर्वव्यापी एक आहे. जसं आकाश पूर्ण विश्वामध्ये एकच द्रव्य आहे. आकाश एक द्रव्य आहे. या 6 द्रव्यापैकी एक द्रव्य आकाश आहे संख्येनं. जीव अनंत अनंत आहे, पुद्गलही अनंत अनंत आहे, धर्मद्रव्य एक आहे, अधर्मद्रव्य एक आहे, आकाश द्रव्य एक आहे, काल द्रव्य किती आहे? असंख्य. कालद्रव्य असंख्य. म्हणजे एक संख्या असणारी आकाश आहे, धर्मद्रव्य आहे, अधर्मद्रव्य आहे. तर यांचं म्हणणं असं आहे की पूर्ण विश्वामध्ये जसं आकाश एक आहे तसं पूर्ण विश्वामध्ये एक ब्रह्मा व्यापून आहे असे मानावे. तर ब्रह्म आकाशाप्रमाणे महान मानले पाहिजे, अथवा घटपटादिकांचे ठिकाणी जसे आकाश आहे तसेच ब्रह्म आहे. घट आता याच्यामध्ये आकाश आहे की नाही? या मुठ्ठीमध्ये आकाश आहे, पोटामध्ये आकाश आहे. आकाश इथे कुठे नाही आहे. खुर्चीमध्ये सुद्धा आकाश आहे, दगडामध्ये आकाश आहे. दगडामध्ये कसा आकाश आहे? दगडामध्ये आकाश द्रव्य कसं आहे? तो तर असा घन आहे, त्याच्यामध्ये जागाच नाही, पण दुसरं मावासाठी काही जागा नाही. परंतु त्या घनाकार दगडामध्ये सुद्धा 6 द्रव्य आहेत.
जीव कसा आहे ते सांगू. जीव द्रव्य कसा आहे? नाही आता ते पृथ्वी काही म्हणजे तो तर आता तिचा अजीव झाला ना. जीव, जिवंत आत्मा असलेला जीव. ते बांगड्या आहेत सोन्याच्या, त्या बांगडीमध्ये सुद्धा 6 द्रव्य आहेत. कसे 6 द्रव्य? व्हॅक्यूम समजतो ना. व्हॅक्यूम आपण करतो त्या पोकळी, एक अशी एक नळी, त्याच्यामध्ये पूर्ण हवा काढली भांड्यामधली, व्हॅक्यूम. त्या व्हॅक्यूममध्ये 6 द्रव्य आहेत. आता शंका येईल का तिथे व्हॅक्यूममध्ये जीवद्रव्य कसा आहे? तर सूक्ष्म निगोदिया जीव हे इंद्रिय गम्य नाही आहेत, परंतु त्यांचं अस्तित्व सर्व ठिकाणी आहे. त्या सूक्ष्म निगोदिया जीवाला तुम्ही जर ब्रह्म मानत असाल तर ठीक आहे. सूक्ष्म निगोदिया जीव सर्वत्र आहे. तीनशे त्रेचाळीस काय? आकाशाचं घनफळ, लोकाकाशाचं घनफळ आहे. 7/7/7 गुणाकार करा. तसा 7/7/7चा ठोकळा नाही आहे लोकाकाश. त्याला तो आकार आहे, तुम्हाला माहिती तो असा आकार. त्या संपूर्ण लोकाकाशाचं घनफळ म्हणजे आकारमान किंवा व्याप, तिन्ही शब्द समान असेल. त्या संपूर्ण लोकाकाशाचं घनफळ 7 × 7 × 7 म्हणजे 343 घन राजीव. आता राजीव म्हणजे काय झालं? वास्तविक तो रज्जू शब्द आहे, प्राकृतमधला रज्जू. त्याचं राजू झालं. 7 राजू, 7 रज्जू. रज्जू म्हणजे दोरी होते. पण आता हे जे आपलं मेजरमेंट आहे करंट, या विश्वाचं मेजरमेंट कशाला चालतंय? सेंटीमीटर, मीटर, किलोमीटर आणि आणखी मोठे त्याच्यापेक्षा. तर याचा त्या रज्जूचा काय कोरिलेशन आहे हे अजून कोणाला माहीत नाही. म्हणजे 7 राजू हे मध्यलोक आहे ना, या मध्यलोकापासून सिद्धगिला 7 राजूवर आहे. मध्यलोकापासून खाली पहिलं, दुसरं, तिसरं, 7वं नरक आणि त्याच्या खाली पुन्हा तो जो वलय आहे तो सुद्धा 7 राजू आहे. वरचं 7 राजू, खाली 7 राजू आणि इथे मध्यलोक. तर हे प्राचीन काळाचं मेजरमेंट आहे लांबीचं. हे लोकाकाश किती उंच आहे? खालून वरपर्यंत किती उंच आहे? तर 14 राजू. तर या 343 क्युबिक राजूमध्ये पूर्ण 6 द्रव्य व्यापून आहे. सूक्ष्म निगोद्रिया, आपण जे बॉटल असेल दुधाची, लहान मुलाला दूध पाजतो तर ती बॉटल उकळून घेतो. उकळल्यानंतरही, निर्जंतुक केल्यानंतरही सूक्ष्म बॅक्टेरिया त्याच्यामध्ये आहेत. त्याच्यापेक्षा तुम्ही जेवढे बॅक्टेरिया मिनिमाइज केले, काढून टाकले, नष्ट केले, त्याच्यापेक्षाही आणखी सूक्ष्म निगोदिया जीव या विश्वामध्ये सर्वत्र आहे, सर्वीकडे आहे. घटपटाधिक आणि आकाश यांना एक कसे म्हणता येईल? तद्वत विश्व आणि ब्रह्म यांना एक म्हणणे कसे ऐकते? आकाशाचे लक्षण सर्वत्र भासते म्हणून त्याचा सर्वत्र सद्भाव मानावा, परंतु ब्रह्माचे लक्षण मात्र सर्वत्र भासत नसताना त्याचा सर्वत्र सद्भाव कसा मानावा
याप्रमाणे उपरोक्त रीतीने सर्व रूप ब्रह्म कोणतेही नाही. निष्कर्ष निघाला. निष्कर्ष फक्त अंडरलाईन करायचा. घरी वाचत असाल तर घरी अंडरलाईन करायचा, इथे वाचत असाल तर इथेही करू शकता. निष्कर्ष काय काढला एवढ्याचा? काय काढला निष्कर्ष? सर्वरूप ब्रह्म कोणतेही नाहीच. सर्व विश्वाला व्यापून असणारं ब्रह्म नावाचं तत्व जगामध्ये नाही. तसेच इतरही अनेक प्रकारे विचार करूनही कोणत्याही प्रकारे एकरूप ब्रह्म संभवत नाही. परंतु सर्व पदार्थ प्रत्यक्ष भिन्नच भासतात. सर्व पदार्थ प्रत्यक्ष भिन्नच भासतात म्हणजे आहेतच. विश्वामध्ये किती पदार्थ आहेत? संख्ये अपेक्षेनं अनंतानंत पदार्थ आहेत. संख्येच्या अपेक्षेनं त्या अनंतानंत पदार्थामध्ये कधीही दोन पदार्थ, कोणतेही दोन पदार्थ एकत्र येत नाही. एकत्र येत नाही याचा अर्थ असा, स्कंद होतो. स्कंद होणे हा उपचार आहे. तेव्हा का उपचार काय? उपचार कोणाला म्हणतो आपण? तर जे नाही आहे त्याला आहे म्हणणं, तो उपचार झाला. स्कंद आहे पण उपचार का म्हटला? स्कंदाला उपचार का म्हटला? स्कंदामध्ये परमाणु किती आहेत? जे काही असेल ते, संख्यात असो, असंख्यात असो, अनंत असो, हे सर्व परमाणु फक्त एकत्र जवळ आले. जैन दर्शनाच्या भाषेमध्ये एक परमाणु त्याच्या जवळ असलेल्या दुसऱ्या परमाणूला टच करत नाही, स्पर्श करत नाही. हे पुस्तक या चौकीला स्पर्श करीत नाही. जैन धर्म स्पर्श नाही, याला स्पर्श नाही. स्पर्श नाही याचा अर्थ काय? प्रत्येक परमाणु आपल्या स्वचतुष्टयाच्या वलयामध्ये सुरक्षित आहे. द्रव्यानी, क्षेत्रानी, कालानी, भावानी प्रत्येक परमाणु असा गुप्त आहे आपल्या रूपामध्ये. दुसरा परमाणु जरी तिथे भिडला तरी एक परमाणु दुसऱ्या परमाणुच्या मर्यादेमध्ये कधी येत नाही. स्कंद झाला, दिसतो स्कंद बिलकुल टॅक्ट आहे परमाणु, दुसरा परमाणु तिथे जाऊ शकत नाही. या दगडाच्या याच्यामध्ये पाणी जरी भरून टाकलं तर पाण्याचा एक ड्रॉप सुद्धा आतमध्ये एंट्री करू शकत नाही. इतके परमाणु जवळ आहे. असं असताना देखील आतमधला एक परमाणु त्याच्या बाजूला असलेल्या परमाणुला स्पर्श करत नाही. व्यवहारानं स्पर्श करताना दिसतो. अध्यात्माच्या भाषेमध्ये एक परमाणु त्याला लागून असलेल्या दुसऱ्या परमाणुला स्पर्श करत नाही. म्हणजे हा स्वतंत्र आहे, त्याच्या जवळचा परमाणु सुद्धा स्वतंत्र आहे. याचं परिणाम याच्या योग्यतेनं होत आहे, याचं परिणाम त्याच्या योग्यतेनं होत आहे. सर्व विश्वामधल्या प्रत्येक द्रव्याचं, प्रत्येक अणु रेणूचं परिणाम स्वतंत्रपणे होत आहे. दुसऱ्याच्या मदती विना होत आहे, निमित्ता विना होत आहे. कोणत्याही द्रव्याचं परिणाम निमित्त, त्याला निमित्ताचा प्रभाव त्याच्यावर पडत नाही. जैन धर्माचा इम्पॉर्टंट पॉइंट आहे. एका द्रव्याचं परिणाम दुसरा द्रव्य ॲक्सिलरेट करू शकत नाही, मोटिवेट करू शकत नाही, चालना देऊ शकत नाही, प्रभाव टाकू शकत नाही. हे सर्व व्यवहाराच्या भाषेमधले शब्द आहे. हे कुचकामाचे आहेत. अध्यात्मामध्ये का संस्कार केले, प्रभाव टाकला,
ह्या सर्व गोष्टी वस्तू व्यवस्थेच्या विरुद्ध आहेत. समजायला येते का नाही? समजायला येते. आणि वस्तू व्यवस्था आपण ऐकताना त्यात रुची लागली पाहिजे की आहे वस्तू व्यवस्था कशी आहे, की कोण कोणाचा कर्ता होऊ शकतो. पुद्गल सुद्धा एक पुद्गल दुसऱ्या पुद्गलाचा कर्ता नाही. पुद्गलामध्ये सुद्धा कर्तेपणा नाही. जीवामध्ये कर्तेपणा नाही. जीव व्हर्सेस पुद्गल याच्यामध्येही कर्तेपणा नाही. होता स्वयं जगत परिणाम, होता स्वयं जगत परिणाम, मैं जग का करता क्या काम. शेगडी पेटलेली आहे, वर पाण्याचा बंब आहे, पाणी उकळत आहे, तरी उष्णतेचा पाण्याला स्पर्श नाही. कबूल करता का? खाली उष्णता पेटत आहे, बंब ठेवलेला आहे, कढई ठेवलेली आहे, पाणी उकळत आहे, वाफा येत आहेत, आणि तुम्ही म्हणता का उष्णतेमुळं पाणी उकळत नाही. कबूल कराल का? कोण कबूल करणार नाही? जर समजा कबूल केला मी की उष्णतेमुळंच पाणी उकळू लागलेलं आहे, असं कबूल केलं, कोणतं आकाश कोसळेल सांगा? जैन धर्माच्या कोणत्या सिद्धांताचा इथं घात होईल? पाणी उकळत आहे, खाली अग्नी पेटलेला आहे, दिसते धडधडीत, आणि तुम्ही म्हणता की अग्नीमुळं पाणी उकळत नाही. कोण विश्वास करत तुमच्या? घरातले माणसं तरी करतील का आपल्याच्यावर विश्वास? दुनिया तर करणार नाही, पण घरातले मुलं बाळं, म्हातारे कुतारे, नवरोबा वगैरे कोणीही विश्वास करणार नाही. कुठून आणले? आता काय करायचं? कसं उत्तर द्यावं? आणखी त्याच्यापेक्षा करेक्ट पाहिजे बघा. का अग्नीमुळं पाणी गरम का होतं याचं कारण पाहिजे. पाण्याचा नाही, पाण्याचाही त्यावेळेला उष्णरूप होण्याचा स्वभावच आहे. जी वस्तू विभावरूप जाते ना, ती सुद्धा त्यावेळच्या पर्यायच्या स्वभावानं ती विभावरूप होते. पर्याय स्वतंत्र आहे. प्रश्न असा आहे की पाण्याची उष्ण पर्याय खाली लागलेल्या अग्नीमुळं झाली नाही, हा प्रश्न आहे. पाणी उकळत आहे हे सत्य आहे, अग्नी पेटलेला हे सत्य आहे, पण त्याच्यामुळं पाणी उकळते ही गोष्ट 100% खोटी आहे. तर का खोटी आहे हे फक्त प्रश्न उत्तर राहील. ठीक आहे, हे तर निष्कर्ष काढला, तो पर्यायची योग्यता आहे. प्रश्न आहे का हे जर मानलं तर कोणत्या सिद्धांताचा लोप होईल? बोला. अभावाच्या रूपात सांगा. 4 अभाव माहिती आहे ना? 4 अभावामध्ये कोणता अभाव आहे? अभाव असला तर मग याचा प्रभाव याच्यावर नाही, याचा याच्यावर नाही. पुद्गल आहे ना. वर्तमान काळाच्या दोन पर्यायी पुद्गलाच्या अन्योन्याभाव आहे. पुद्गलामध्ये अन्योन्याभाव असल्यामुळं अन्योन्याभावाचा असं काय, याच्यामुळे याचं परिणमन नाही, त्याच्यामुळे याचं परिणमन नाही, परिणमन स्वतंत्र होत आहे. जर अग्नीमुळं पाणी गरम झालं मानलं तर अन्योन्याभाव तुम्ही मानला नाही.
अन्योन्याभाव मानणार नाही तर बाकीचे 3 अभाव सुद्धा कोणी मानणार नाही. पूर्ण विश्व व्यवस्था गडबडून जाईल. आणि म्हणून हा जैन धर्माचा सिद्धांत आहे. दुसरा एक उदाहरण देतो, वेळ संपत झाला. दूध गरम केलं आणि साखर टाकली, क्रिया केली. दूध गोड झालं की नाही? बर, यांचं म्हणणं आहे की व्यवहारानं गोड झालं, निश्चयानं दूध जसं आहे तसंच आहे. दूध जे गोड झालं म्हणून ते उपचार आहे. एका द्रव्याचा दुसऱ्या द्रव्यावर किंवा एका द्रव्याच्या रसगुणाचा उपचार दुसऱ्या द्रव्याच्या रसगुणावर उपचारित करून ते द्रव्यही गोड झालं असं उपचाराचं कथन आहे, वास्तविक कथन नाही. समजतं ना? साखर गोड आहे, साखर त्या ठिकाणी आहे, साखरीने दुधाला स्पर्श केला नाही. साखर साखरीच्या प्रदेशामध्ये आहे, दूध दुधाच्या प्रदेशामध्ये आहे. दोघांमध्ये अन्योन्याभाव आहे आणि म्हणून साखरेमुळं दूध गोड झालेलं नाही. औषधीमुळे ताप केला का नाही? नाही गेला. दोघांमध्ये अन्योन्याभाव आहे. औषधीचे परमाणू आणि शरीराचे परमाणू त्याच्यामध्ये अन्योन्याभाव आहे. त्याच्यामुळं औषधी घेतल्यामुळे ताप गेला हे म्हणणं चुकीचं आहे. दिसतं, रिझल्ट दिसतो का नाही? पण हा रिझल्ट जो दिसतो हा सार्वत्रिक नाही आहे. सर्वच व्यक्ती औषधामुळे दुरुस्त होत नाही. मग दुरुस्तीचं काय कारण आहे? व्यक्ती दुरुस्त झाला त्याचं कारण काय? औषधी नाही, निमित्त नाही. त्यावेळेला त्या शरीराच्या परमाणूंची तशा प्रकारच्या अवस्थेमधून परिणमन होण्याची योग्यता, ती योग्यता स्वतंत्रपणे तिच्यामध्ये आहे. त्या योग्यतेमुळे ते परिणमन झालं. निमित्त काही असो, निमित्त असलं काय नसलं काय असं म्हणण्याची हिंमत नाही. कारण प्रत्येक परिणमनाच्या वेळी निमित्त उपस्थित राहते आणि उपस्थित राहते, फक्त काम काही करत नाही. काम करत नाही, प्रभाव करत नाही, काही करत नाही. निमित्ताच्या उपस्थितीमध्ये हे कार्य होते. अग्नीच्या उपस्थितीमध्ये पाणी गरम झालं, पण अग्नीमुळे पाणी गरम झालं नाही. हा सिद्धांत. उद्या